सध्या खूप थंडी पडते आणि हाच तो सीझन आहे ज्यामध्ये आवळे मार्केटमध्ये खूप खूप स्वस्त भेटतात. म्हणूनच या सीझनमध्ये आवळ्याचे वेगवेगळे प्रकार करून आपण यांना वर्षभर साठवून ठेवू शकतो. आवळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे आपल्या केसांसाठी आणि आपल्या त्वचेसाठी खूप खूप फायद्याचे असते. या व्हिटॅमिन सीमुळे आपल्या शरीराला खूप फायदे होत असतात. परंतु आपण आवळा सहज खातो का? नाही खात. म्हणून मस्त असा मोरावळा करायचा आणि तो बरणीमध्ये साठवून 1-2 वर्ष आपण सहज खाऊ शकतो, तो पण आवडीने. दिवसातून एक फोड खाल्ली तरी खूप झालं. तर आजीने सांगितल्या पद्धतीने मी हा आवळा केलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आपल्या किचन अँड मोरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर इथे आवळा कसा शिजवून घ्यायचा आणि आवळ्यामध्ये 2 गोष्टी टाकायच्या ज्यामुळे मोरावळा खूप दिवस टिकतो. तर इथे मी अर्धा किलो आवळे बाजारातून घेऊन आले. एकदम फ्रेश आणि एकदम टवटवीत असे टपोरे आवळे, म्हणजे मोठे मोठे ज्याला अजिबात डाग नाहीत, एकदम कडक असे आवळे घ्यायचे. अजिबात सादळलेले म्हणजे असे सुरकुतलेले आवळे घ्यायचे नाहीत. मी बाजारातून हे मस्त आवळे घेऊन आले आणि याला आणल्या स्वच्छ असं पाण्यानं धुवून घेतलं. आता धुवून झालं की याला एका कॉटनच्या फडक्यावर किंवा आपल्या टॉवेलवरती नितळत ठेवूया. आपण याला मस्त असं धुवून घेतलेलं आहे. आता एखाद्या कापडावरती किंवा टॉवेलवरती याला नितळत ठेवलेलं आहे, म्हणजे यातलं पाणी सगळं निघून जाईल. आणि नंतर एका कापडाने याला पुसून घेतलं आहे. आता हे पाहू शकता, मी आवळे मस्त धुवून घेतले आणि स्वच्छ कापडाने पुसून घेतले. एकदम स्वच्छ निघले. आता याला आपण शिजत घालूया. आता शिजवायचं कसं? एक स्टीलचं भांडं घ्यायचं, मोठं पातेलं. स्टीलचं घ्यायचं कारण स्टीलचं भांडं पटकन तापतं आणि पटकन पाणी गरम होतं. गॅस पण जास्त वाया जात नाही. म्हणून स्टीलचं भांडं घ्यायचं. आता स्टीलच्या भांड्यावरती आपण जी वडी उकळायची चाळण असते ती चाळण ठेवायची. आपल्याला पाण्याचा वापर अजिबात न करता आवळे असे वाफवून घ्यायचे आहेत. आता याच्यावरती एक छान प्लेट ठेवायची किंवा झाकण ठेवायचं, यातून अजिबात वाफ बाहेर पडणार नाही. मोजून 15 ते 20 मिनिटांमध्ये आवळे छान शिजतात. आपले आवळे परफेक्ट शिजलेत का नाही कसं ओळखावं? तर शिजताना या आवळ्याच्या अशा फोडी पडायला सुरुवात होते, म्हणजेच आवळ्यांच्या फोड्याच्या लूज पडायला सुरुवात होतात. त्यांच्या एक एक फोडी सुट्ट्या सुट्ट्या होतात. तुम्ही ते पाहू शकता, मी 15 ते 20 मिनिटांमध्ये छान असे आवळे शिजवून घेतले आणि आवळे आता बघा किती मस्त शिजले गेलेले आहेत. आपोआपच त्याच्या फोडी पडलेल्या आहेत आणि एकदम सैल झालेल्या आहेत. आता या फोडी आपल्याला सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्या. आता थोडे गरम आहे, थोडंसं थंड झालं की अशा फोडी आपोआप निघतात. मधली बी काढून टाकायची आणि फक्त फोडी फोडी छान छान घ्यायच्या. थोडे कुठे डाग वगैरे असेल तर तो घ्यायचा नाही अजिबात, फक्त फोडी फोडी घ्यायच्या. तुम्ही आता पाहू शकता, सगळ्या फोडी मी सुट्ट्या सुट्ट्या केलेल्या आहेत आणि त्याचं बी काढून ठेवलेलं आहे. आता अर्धा किलो आपण आवळे घेतले आहेत, यासाठी आपल्याला बरोबर अर्धा किलो साखर घ्यायची आहे. मोरावळा करण्यासाठी अर्धा किलोला अर्धा किलो साखर घ्यायची. प्रमाणामध्ये घेतली की बरोबर मोरावळा होतो आणि तो खराबही होत नाही. पाहू शकता, मी इथे बरोबर अर्धा किलो साखर घेतलेली आहे, 500 ग्रॅम. आता अर्धा किलो वजनी प्रमाण पाहिलं. आता आपण वाटीने आपल्याला किती साखर लागणार आहे ते आपण पाहून घेऊया. 2 वाट्या भरून आणि तिसरी वाटी अर्धीला थोडीशी कमीच होती. तर इतकी साखर आपल्याला लागणार आहे. थोडीशी बघून घ्यायची, तसं काही नसतं, पण तरीसुद्धा चेक करायचं थोडंसं. आपला आवळा छान शिजवून झाला, त्यानंतर या फोडी पण छान करून झाल्या. त्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवायचं आणि नंतर याला आपण करायला घ्यायचं. म्हणजे एक्स्ट्राचं पाणी असेल काही तर ते निघून जातं. पाहू शकता, एक्स्ट्रा पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे. आता कढईमध्ये आवळे टाकून घ्यायचे आणि आपल्याला यावर साखर टाकायची आहे. अगदी प्रमाणामध्ये गोड होते. एकदम असं खूप जास्त पण याने गोड होत नाही. जर तुम्हाला वाटलं की साखर खूप जास्त होते, तर तुम्ही थोडीशी जी वरची अर्धी वाटी होती ती नाही घातली तरीसुद्धा चालेल. म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे असते की आपल्याला किती गोड करायचं आहे. साखरेऐवजी आपण इथे गूळ वापरला तरी पण चालतो, पण त्याची रेसिपी थोडीशी वेगळी आहे. साखर पूर्ण वितळते आणि पूर्ण पाण्यासारखं त्याचं टेक्स्चर होतं. अगदी लो फ्लेम म्हणजेच कमी गॅस ठेवून आपल्याला हे सर्व करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण 4 ते 5 लवंगा आणि दालचिनीचे छोटेसे 2 तुकडे आपण टाकणार आहोत. लवंग आणि दालचिनी या 2 गोष्टींमुळे मोरावळा खूप दिवस टिकतो, वर्षभर टिकतो आणि त्याला अजिबात बुरशी लागत नाही. आपल्याला जर मोरावळ्याचे असे म्हणजे आवळ्याचे बारीक फोडी आवडत नसतील तर आपण आवळा डायरेक्ट अख्खा असा टाकू शकतो. पण कधी-कधी काय होते, आपल्याकडून पूर्ण मोरावळा खाल्ला जात नाही, म्हणून तो वाया जातो. म्हणून आपण अशा फोडी करून टाकल्या तर आपण हवं तेवढं खाऊ शकतो. आता पाहू शकता, आपल्या आवळ्यांचा कलर पूर्ण बदललेला आहे. या आवळ्यांच्या फोडी अशा सुरकुतल्या किंवा त्याला असा गोल्डन सोनेरी कलर यायला लागला की समजायचं आपला मोरावळा तयार झालेला आहे. या स्टेजला आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि गॅसवरून कढई खाली उतरवायची आहे. आपल्याला साखरेचा पाक हा असा ठेवायचा आहे. खूप घट्ट पण करायचं नाही, नाहीतर मोरावळ्याच्या फोडी एकदम घट्ट होऊन जातात आणि नंतर त्या कडक होतात. जेव्हा मोरावळा पूर्ण थंड होतो त्यानंतर तो असा दिसायला लागतो.
आपल्याला जितका मोरावळा खायचा आहे किंवा जितका लागणार आहे तेवढाच वरती थोडासा बरणीमध्ये काढून ठेवायचा. बाकी नीट झाकून ठेवायचा. जितका जास्त हा मोरावळा मुरतो तितके जास्त याचे औषधी गुणधर्म वाढतात आणि अशा प्रकारे केल्यावरती का नाही तुमचा मोरावळा 1-2 वर्ष टिकणार. नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका मस्त अशा माहितीपूर्ण आणि भरपूर अशा टिप्ससह एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून मला नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला. तुमची कमेंट खूप लाख मोलाची ठरते. मला खूप मोटिवेट करते असे छान छान व्हिडिओ करण्यासाठी. तर आवळ्याचे पदार्थ आणि मोरावळा नक्की करून पहा आणि रोज एक आवळा खा आणि खूप खूप हेल्दी राहा.